विद्यार्थी मित्रांनो, बघा आपला जो आर्मी मध्ये भरती झालेला मुलगा होता, फौजी होता आपला, तो आज उत्साहामध्ये ट्रेनिंग करून आलेला आहे आणि यशस्वी ट्रेनिंग केल्यानंतर तो थेट आपल्याला थोडे दिवस असताना सुद्धा आपल्याला भेटण्यासाठी आलेला आहे. तुझं खूप खूप मनापासून अभिनंदन की तू मराठा इन्फंट्रीमध्ये ट्रेनिंग कंप्लीट केलेलं. सगळ्यात हार्ड ट्रेनिंग सेंटर जर म्हणलं तर मराठा इन्फंट्री. बरं, कोणता जिल्हा आहे तुझा? जालना. जालना जिल्ह्यामध्ये जाफराबाद तालुका. जाफराबाद तालुक्याचा आपला फौजी आहे. ग्राउंड कशा पद्धतीने घेतलं जातं आपल्याला? ग्राउंड आपल्याकडे 2 टाइम चालतं. बरं, जेव्हा भरते तेव्हा 2 टाइम चालतं. रात्रीची पण प्रॅक्टिस जेव्हा ग्राउंड जवळ येतं आर्मी भरतीचं, तेव्हा रात्री पण 2-2 वाजता ग्राउंड तापून घेतली अशी. म्हणजे की भरतीला गेल्यानंतर 2 शिपारामध्ये पडण्याची सवय, रात्री 2 वाजेपासून त्यांना लाईनीत लावणं, त्या पद्धतीने आपण प्रॅक्टिस चालू करून घेतली. प्रॅक्टिसचा काय फायदा होतो की आपल्याला जेव्हा ग्राउंडवर जातो आपण तेव्हा आपल्याला काहीच वाटत नाही पळायला. रुटीन होती, सवय होऊन जाते. सवय आपल्याकडे साय अकॅडमीला आलो तर सगळं शेड्यूल मध्ये होऊन गेलं, कशी ग्राउंड करायचं, कसं काय करायचं, त्यामुळे भरती चालतं. यस. आणि लेखीची कशा पद्धतीने तयारी होती? देखील आपले 6 तास लेक्चर चालतात. त्यानंतर लॅब, आपलं हॉस्टेल वगैरे सगळं. अशा पद्धतीने आपल्या साय अकॅडमीमध्ये जो भरघोस रिझल्ट आहे त्याचं कारण, त्याचं उत्तर हेच आहे की आपल्याकडं चांगल्या प्रकारे मेहनत करून घेतली आधी. आता नवीन आर्मीची बॅच आपली चालू झालेली आहे. तर जे आता 10वी पास मुलं आहे, 12वी पास मुलं आहे, ज्यांना सैन्यात भरती व्हायचे, तर अशांनी कृपया आपल्या साय अकॅडमीच्या चॅनलला, युट्यूबच्या चॅनलला, इंस्टाग्रामच्या पेजला फॉलो करायचंय, सबस्क्राईब करायचंय. जय हिंद, जय महाराष्ट्र.